उद्धव ठाकरे हे कोर्टापेक्षा स्वतःला मोठं समजतात. मोहन चव्हाण यांचं वक्तव्य. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर असताना सुद्धा डीडी देण्यासाठी गेलो होतो, परंतु उद्धव ठाकरे यांना वेळ नाही. उद्धव ठाकरे हे कोर्टापेक्षा स्वतःला मोठं समजतात. बंजारा समाजासमोर कसं तोंड घेऊन जावं असं देखील त्यांना वाटत असेल. 19 तारखेला उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय. उच्च न्यायालयाने सांगितलं की उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टनं डीडी पाठवावा. उद्धव ठाकरेंनी बंजारा समाजाचा आणि कोर्टाचा अपमान केलाय. यामुळे उद्धव ठाकरेंनी बंजारा समाज आणि कोर्टाची माफी मागावी. माफी मागितली नाही तर बंजारा समाज त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन करेल. सर, 19 ठाकरेंना आपण डीडी देण्यासाठी गेला होता, मात्र त्यांनी तो डीडी स्वीकारला नाही आहे. त्यानंतर आपण कोर्टात गेला. नेमकी आपली भूमिका काय आहे या संदर्भात आणि कोर्टाकडनं निर्णय काय आला आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मातोश्रीवर असताना सुद्धा आम्ही जेव्हा डीडी देण्यासाठी गेलो होतो, पूर्वकल्पना देऊन मान्य आदेशाच्या पालन करून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु त्यांना वेळ नाही. कारण स्वतःला ते कोर्टापेक्षा मोठं समजतात आणि बंजारा समाजासमोर कसं तोंड घेऊन जावं हे कदाचित त्यांना वाटत असेल. म्हणून आम्ही गेलो तेव्हा त्यांना वेळ नव्हता. वेळ नसल्यामुळे आम्ही मान्य उच्च न्यायालयानं 19 तारखेला आम्ही सांगितलं की त्यांना वेळ नाही म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे डीडी घेण्यासाठी. तर मान्य उच्च न्यायालयाने त्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे की त्यांना वेळ नसेल, वेळ नाही त्यांना, म्हणून तुम्ही स्पीड पोस्ट द्वारे मातोश्रीवर पाठवावं म्हणून. परंतु एक सांगू इच्छितो की त्यांनी बंजारा समाजाचा अपमान केला, पण मान्य कोर्टाचा सुद्धा अपमान केला. त्यांनी त्यासाठी कोर्टाची माफी मागावी आणि तमाम बंजारा समाजाची माफी मागावी. आणि ती माफी नाही जर मागितली तर पूर्ण बंजारा समाज त्यांना तांडाबंदी करेल आणि जागोजागी त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे जागोजागी आम्ही आंदोलन सुद्धा करू. ओके, थँक्यू.